काय करते जयश्री? हो काय करते? बरं ते तांदूळ चाळले नुसती किडी चाळली ती बाबा ह्याच्यात लय किडे झालेत काय तांदळात? लय घाण तांदूळ आले तर बाबा रेशनला इतकं घाण असते काय लयच गहाण तांदूळ आलेत मग ठेव का रेशनला. किडीच झाली ती बच्चा बच्चा बघा चिमणी ठेव का बघितली का किडी कशी येते लय किडे झालेत मग त्यात. आ लयच किडे झालेत तांदळात. हो नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा हो का हे रेशनचं तांदूळ आहे ते किंवा आम्ही भारी कवा खाल्लंच नाही खाते बी नाहीत भारी कवा रेशनचाच माल आहे असलं जर आलं कसं करावं सांगा कसं खावं हे असलं चपाती तर गव्हाची सांगते तुम्हाला करायची नाही ती चपाती ती लयच अंड्याची खराब गहू आले तांदूळ बी चुराला वाटतं त्यात अहो रेशन. त्या चुरा येऊ द्या चुऱ्याचं काय नाही तांदळाचं पण हे किड्याचं काय करायचं किडी कसली येते बघा ना तुम्ही चांगले या पुढे हो का बघा हो का किडी बघा बरी हाय ते का बघू लय मोठेच किडे होतात. हा लय किडे झालेत का तांदळात? अगो माय माय काय होईल पोटात हे असलं झाल्यावर काय असलं खाल्ल्यावर काय होतं? रोग बिग होईल ना नाही एखादा का माणसाला. पुन्हा दवाखान्याची भरती करायची मग काय काय सरकार द्यायला लागलाय व असलंही गोरगरिबाला अवघड आहे. आम्हाला हा अवघड आहे ते सगळं. अहो नुसती किडीच आहे ती नुसती किडीच आहे ती आता पाठी सारखं आढळते हो का पाठी किड्यानं भरले सगळी किडीच आहे ती हे कोण आहे लय मोठे किडे झालेत वगैरे. तिथं काहीच नाही हा पाहिजेच लय होती बघा हा काय इतकं किडी असते ती काय अहो इतकं काय कसं खावं हे आजारी व्हायचं काम आहे आणि ते गहू जर बघितलं त्या पिठाची चपातीच शेबारीनं करायला नेमकं काय झालं असेल बरं त्या गव्हाला खराब गहू आले सगळे ते खराब गहू आलेत ना. आम्ही केव्हा भारी तांदूळच खाल्ला नाही रेशनचंच खाताव माता बहिणीनं तांदूळ आणि ह्या बारीने का असला आले बघितलं का लयच किडे आले त्यात लय झाले बा किडे. हा लय किडे झाले त्यात म्हणलं. अहो लय झालं ही म्हणे एखादं गाणं बिणं देवाचं आ देवाचं खंडोबाचं एखादं गाणं म्हणावा. म्हणते की गाणं घर बी लय चांगलं सारवलंय ग. हा घर चांगलं सारवलं शेणाने म्हणलं. आता मग काय करतं सारवाव तर लागतंय की चांगलं सारवलं गहू शेणाने. हा घर म्हणलं चांगलं हे केलंय शेणाने हो सारून घेतलंय म्हणलं. ते कोणी सगळं चालविलंय किंवा काही कळलं बघा महागतलं हा बघा जाऊ महाग किती चालविलंय चांगलं चांगलं सारवलं इकडं. म्हणे एखादं गाणं देवाचं खंडोबाचं मग हा खंडोबाचं एखादं गाणं म्हणावा. म्हणते की ही किडी सुधरू देते ती का चाळत चाळत म्हणायचं ते. अहो लय झाली ती किडी लय किडी यायची बघा दाजी असं तर चालून तर घ्यावं लागेल किडे आहेत ना जास्त त्यात. चाळावं लागतंय सारखं हो का किडी हो बाई हो काय दाजी बघा हो काय किडी बघा मालापेक्षा जास्त किडी येते का नाही बघा ही बघितली का आहेत जास्त. लयच किडी येते बाबा त्याचं अवघड आहे बाबा कसला माल आलाय असला रेशनला खराब माल आता आलाय ती तर. दुकानदार तरी काय करणार दुकानदार होय ती दुकानदार काय करणार वरून वरूनच असले येले पण नीट द्यावं क्या हा आधीच काय बी ह्याचा डोस घ्या आणि त्याचा डोस घ्या काय धुवायला लागले ते आता मग काय तर अवघड झाले सगळं. त्या लसीने बी जनावर परिणाम झाले तर लसीनं सुद्धा हा कोण म्हणतंय हात पाय गेलं कोण म्हणतंय काय गेलं कोण म्हणतंय मेंदूच ध्यानातच राहिना गिन्यान गेल्याने झाले त्या लसीपासून बी असं हाल झाल्यात लोकांचं असलं खाऊ घातल्यावर नाही का काय बी व्हायचं होय ना. उरक उरक एखादं गाणं म्हण देवाचं खंडोबाचं हा खंडोबाचं गाणं म्हणावं एखादं. खंडोबाचं होय हा म्हणते की म्हणते खंडोबाचं गाणं गड सोडून सोन्याचा देवा मलारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देवा मलारी वाण्याचा येता बनूची आठवण केला विचार जाण्याचा येता बनूची आठवण केला विचार जाण्याचा डवळ्या घोड्यावर बसलाय ग डवळ्या घोड्यावर बसलाय ग तुफान वारा सुटलाय ग तुफान वारा सुटलाय ग ऐका देव खंडेराया ढवळ्या घोड्यावर बसलाय ग तुफान वारा सुटलाय ग नाही विचार केला त्या
अहो मायचा राणीचा येत बनूची आठवण केला विचार जाण्याचा येत बनूची आठवण केला विचार जाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मलरी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा माळसा बानू सुंदरी ऐका माळसा बानू सुंदरी अहो मधी शोभतो मल्हारी माळसा बानू सुंदरी आणि मधी शोभतो मल्हारी बानू जाती न धनगर बानू जाती न धनगर देवा हे वाण्याचा केला विचार मनाचा येत बानूची आठवण केला विचार मनाचा गड सोडून सोन्याचा देव मला रे वाण्याचा येत बानूची आठवण केला विचार जाण्याचा येत बानूची आठवण केला विचार जाण्याचा कुठे मला किड्याला काय सुधरा नाही की दाजी जास्त झाले ते किडे भरपूर झाले त्यात किडी पाठी भरली किडीने पाठी भरली त्यात पण किडे जास्त झाले किडे ते खराब झालाय माल सगळ्याला तुरबी आली त्यात ना चांगला तरी बी नका एकूण नीट करून खावा तुम्ही मला काय नेऊ का न 10 बारे मी चालते 10 बारे चालवून आपण नीट करू हो दाजी बरोबर नका काय नेऊ तुम्ही घे चालून घे हा चालून घे तांदूळ सगळे घेते नका काय नाही वर नेऊन वाळू घाला वर स्लॅबवर नेऊन हा स्लॅबवर नेऊन वाळू घालावं जरा उन्हाला म्हणजे किडे जाते त्यातले चला पाऊस हा नका हो काय पाऊस आला आबाळ आलाय की आबाळ आलेले पण तरी वातावरण बघून टाकायचं ना वर नेऊन स्लॅबवर अहो किडी लय पांगाची ती सगळ्या घरात वळलेली आता नीट तर करावं लागेल ना त्याला आता सारे परत चाळायचं सारखं ठेवायचं किडे होणार तर अजून किडे जास्त झाले त्याला जरा वरी वाळू घालत पण आबाळ आले आबाळ आले तरी वातावरण बघायचं हा वातावरण बघून ठेवा टाकायचं वर नेऊन बघू की पण नका वरी पाणी आहे पाऊस कवाई सांगता येत ना पाऊस सांगितलं वाटतं की आणि सांगितलंय पोच पण बघून परत तर वातावरण बघून तर टाकावं थोडा दिवस खोटं होत नाही का नाही हो त्याचं नाही नाही पाऊस येतेच का नाही पाऊस येतं येतं सांगितलं की बरोबर येते तारखेला का येते बिचारायचं खरंय